दुसरा. पुन्हा नमस्कार करतो मी. आता आपण ही ऍक्टिव्हिटी समजून घेतली झिरो टिलेजची. शून्य मशागत तंत्रज्ञान समजल्यानंतर तुम्ही बेडची तयारी कशी करणार. मग तुम्हाला पहिलंच वर्ष, पहिल्या वर्षाला तुम्ही नांगरणी करणार, पहिल्या वर्षी तुम्ही रोटावेटर करणार. रोटावेटर झाला, नांगरणी झाली, आणि हे आता तुम्हाला सांगतो, हा भागीला 2 आणि हा भागीला 2, हा 4.5 फूट येणार. हे इथं कडी टेकवायची, इथं 4.5 येणार. हा 4.5 खालचा आहे. आता रिच पॉइंट माथा म्हणजे टॉप टू बॉटम हाकातील हा तुमचा 3.15 येईल. हा स्कोरिंग झालेला आहे. आता बेड स्कोरिंग झाला. ज्यावेळेस उभारी जाईल त्यावेळेस तो 3.15 येईल. आज 60 आहे, 0.60 हा 0.60 भरणार. फक्त इथून धरला, हिची जर हाईट जर काढली आपण, हिची अशी हाईट जर काढली अशी धरणार आपण, आणि हा एल टाईपची हाईट घेणार आपण, याला एलची, तर हा इथं येणार. ही आज 60 आहे, त्या 60 मध्ये 40 टाकलं ते 15, साधारण जवळपास 55 ते 60 याला वाढा लागेल. म्हणजे इतकी भर वाढा लागते. आणि तिकडनं बाईच्या नखा इतकी भर वाढणार, एवढा टॉप वाढणार. आणि एवढा टॉप वाढला की हा काय होणार, टॉप वाढला. त्याच्यावर तुम्हाला 2 ओळी, त्याच्यावर तुम्हाला 3 ओळी, रो टू रो 4, रो 3, रो 2, आणि रो 1. रो 1 ची कॉटनची येईल, 2 ची मेसची येईल, 3 ची कोणती व्हीट, गहू व्हीटची 3 येईल, 4 येईल. लक्षात आलं. गव्हाच्या 4, मेसच्या 2 आणि कॉटनची 1. म्हणजे 2, 3, 4 पर्यंत तुम्ही हा बेड बनवू शकता. आणि 4 रो प्रमाण चालेल. कॉटन एकच चालते आपली, ते खोड पलती बाहेरला आहे. तिथं खोड पायाजवळ सरांच्या असे खोडं गेले. म्हणजे काय झालं, तुमच्या बेडनुसार तुम्हाला काम शोधतं. बेडनुसार बेडची हाईट स्कोरिंग झाली, उभारी द्यायची. आणि 1 इयरला लास्टला शेवटला म्हणजे आता मे मध्ये थोडी उभारी द्यायची, मोकळं होऊन जायचं. मग तुम्ही खरीप घ्या, रब्बी घ्या, समर घ्या, पूर्ण आहे उपलब्ध पाणी तर समर सुद्धा चालतं. आणि नसलं पाणी तर 2. आता ही झाली टेक्नॉलॉजी बागायची म्हणजे इरिगेशनची. आता ड्राय मध्ये गेले तुम्ही, कोरडोला तुम्ही बेडही पाडू शकता. कोरडोला तुम्ही बिगर बेडचंही जाऊ शकता. तिथं स्पिरिट आहे, पट्टा आहे, कोरडोचा पट्टा आहे. मग हे 4.5चा पाडला, 3.15 झाला, बेड मोडायचा नाही. पुन्हा बेड पाडायची गरज आहे का आपल्याला? म्हणजे तुम्ही कोरडोल्या बागेत, पण बेड पाडण्याची साईज बिडलला 4.5. आणि लगेच लाईट सॉईल असेल, भरड लाईट सॉईल एकदम, तिथं तुम्ही 3 फुटाचाच बेड घ्या. म्हणजे छोटा बेड, लहान बेड चालतात. आणि हेवी असं सॉईल म्हणजे हेवी ब्लॅक कॉटन सॉईल, हेवी ब्लॅक कॉटन सॉईलला 5 पर्यंत जाऊ शकतात. म्हणजे 5 म्हणजे डबल बेड होते. म्हणजे 2 हा बेड एक येईल आपला. आणि तिथं 150 सेंटीमीटर टॉप येईल सर. तिथं काय होईल, 150 सेंटीमीटर ते 140 सेंटीमीटर टॉप येईल माथा त्याचा. म्हणजे तो काय झाला, हेवी कॉटन सॉईलला झाला. हाय म्हणजे गावाजवळच्या जमिनी, भारी जमिनी, जिथं पाण्याचं प्रमाण चांगलं आहे आणि म्हणजे शाश्वत आहे. आणि शाश्वत असल्यामुळे 5 फुटाचा करा. म्हणजे भारीला 5, मध्यमला 4, 4.5 आणि लाईटला 3 किंवा 3.5. लाईट सॉईल, हेवी मीडियम सॉईल आणि हेवी सॉईल. हा, अशा 3 सॉईलच्या कॅटेगरी समजून घेतल्या. 3 सॉईलच्या कॅटेगरीमध्ये बेडच्या साईज समजून घेतल्या. आणि बेडच्या साईज समजून घेत असताना की बाबा ही याला एवढी, याला एवढी. आणि ड्रायची टेक्नॉलॉजी जेव्हा जाऊ आपण त्यावेळेस पल्सेसचे पट्टे पाहिजे आपल्याला. पल्सेसमध्ये कडधान्याचे पट्टे उभारायचे आपल्याला. आणि तिथं तुम्ही PGNT घेतली, इथं तूर टाकली तर याच्यामध्ये आपल्याला सोयाबीनचा बेल्ट तयार करता आहे. याच्यामध्ये आपल्याला मुगा उडदाची बेल्ट तयार करायची. का तर सॉईलची फर्टिलिटी वाढवावं, सॉईलमध्ये सुपीकता यावी. आणि त्याला कापणी करायची. तिथे कापणी, इथे कापणी, बागायतला कापणी, कोरडोला कापणी.